सुनबाय, झाला का स्वयंपाक? होय, वरण भात झालं. आता फक्त थोडी भाजी बनवायची राहिली, मग होईल सगळं जेवण. जा बाहेरचं काम आवरून घे, मी भाजी टाकते. असं का? ठीक आहे, चालेल, घेते मागून. सुनबाय, चल भाजी झाली, आता जेवून घेऊ आपण. आई, एवढा आता हॉलच राहिलाय, तेवढं झाडून घेते, मग आपण बसू जेवायला लगेच. बर, तुझा कपडा आण, मी झाडून घेते. सगळी कामं आवरली ना का मग जेवायला बरा ना. बरं, चालेल. सुनबाय, आणलं कपडा? दे मी घड्या घालते ते बसल्या बसल्या. आई, एक गोष्ट विचारू. लोकांच्या सासवा त्यांचा एवढा छळ करतात, त्यांना कुठल्याच कामात मदत करत नाही, आणि मला तुम्ही प्रत्येक कामात मदत करता. असं का बरं? अगं पोरी, तूच माझा म्हातारपणाचा आधार आहेस. पण आई, लोक तर स्वतःच्या मुला मुलीला म्हातारपणीचा आधार समजतात, आणि तुम्ही सुनेला समजता. अगं पोरी, माझ्या पोरीचं लग्न झाला का ती जाईल तिच्या सासरी ना, माझा पोर जाईल कामाला, तो कामामध्ये व्यस्त. मरायला कोण? तू. मग हातपाय चलतायत तो पात काम करायचा. मग हातपाय आडल्यावर तूच आहेस मला आधार, दुसरा कोण आहे? किती चांगली गोष्ट आहे नाही आई. पण ही गोष्ट कोण प्रत्येक जण थोडा समजून घेतो. ही गोष्ट जर प्रत्येकाने समजून घेतली तर या जगातली कोणतीच पोरगी, कोणती सून, कोणती सासू दुःखी होणार नाही. प्रत्येकाने ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे.